तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी मस्साजोगमधील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय। महिला, पुरुष आणि लहानगे सुद्धा तलाव पात्रामध्ये उभं राहून आंदोलन करतायत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। आंदोलन करताना अनेकांची तब्येतही बिघडली आहे। एका महिलेला यावेळेला भोळ आली। दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतलंय। या आंदोलनाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधींनी। मला वाटतं माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी इतकं स्पष्ट आणि योग्य पद्धतीने तपासाचं काम सुरू केलं आहे। मी गावकऱ्यांना विनंती करेल की देवेंद्रजीवर आणि आमच्या सरकारवर विश्वास ठेवावा, आमच्यावर विश्वास ठेवावा। माननीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे, आमच्या मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की या तपासामध्ये आम्ही अंतिम करू आणि कोणालाही सोडणार नाही। गावकऱ्यांनी थोडी तपासामध्ये साथ द्यावी आणि तपास यंत्रणेला सुद्धा मदत करावी, जेणेकरून कुठलाही पुरावा वगैरे सुटणार नाही। याकरता मी गावकऱ्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती करतो।